तर सर्वांना नमस्कार. आता आपण आलो इथं काकांना भेटायला. काका, तुमचं नाव? खसकी राजेंद्र कुमार यशवंत. बर. आपण आता 15 ऑगस्ट निमित्त तुम्हाला म्हणजे आपल्या देशातील तरुणांना किंवा युवा पिढींना काय सांगायचंय का? मला एवढं सांगायचं आहे की आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 80 वर्ष होत आलं. हा हा हा. आणि 80 वर्ष होत आलं तरी सुद्धा आपल्या देशातील लोकांच्या मध्ये समाजाबद्दल, देशाबद्दल जी आपुलकीची भावना आहे ते नाहीशी होत चालली. तो थोडस नाहीशी होत चाललेलं हा आहे. हा हा. याबद्दल तरुणांना मी एवढंच या ठिकाणी आव्हान करू शकतो, सांगू शकतो हा की देशाबद्दल, हा. समाजाबद्दल आणि गुरुजनाबद्दल आदरणीय जे भावना आहे ते असायला ते भावना त्यांनी बाळगला पाहिजे. हा हा, देशाचा विचार केला पाहिजे, समाजाचा बरोबर. विचार केला पाहिजे. आणि जेणेकरून आपल्या हातून कुठल्याही प्रकारचं, कारण माणूस हा विचारशील प्राणी आहे, बरोबर. आपल्या हातून कुठल्याही प्रकारचं असं अप्रिय घटना, हा हा होता का? आता विध्वंसक जे प्रवृत्ती आहे ते वाढत चाललेले आहे. बरोबर बरोबर. तो विध्वंसक प्रवृत्ती या ठिकाणी होता कामा नये. ते विध्वंसाची प्रवृत्ती वाढत चालली आहे माणसाची. हा. त्याला तुम्हाला असं वाटत नाही का की सोशल मीडिया वगैरे जबाबदार आहे त्याला म्हणून त्याच्यावर? कारण की असं विध्वंसक हे बघा, समाज म्हणलं की सर्व घटना असं घटक असणार आहे. हो, बरोबर. मग त्याच्यामध्ये आपल्याला जे काही घ्यायचं तेवढं घ्यायचं. तेवढं घ्यायचं. बाजारामध्ये बघा अनेक लोक असतात, सगळंच भेटतं. हो, हो, हो. चांगलं आहे, वाईट बी आहे. बरोबर. हा. मग आपल्याला जे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचं, मुलासाठी करायचं, आपल्यासाठी करायचंय बरोबर. आणि देशासाठी करायचंय. हा. मग त्यासाठी आपल्याला जे देश हितासाठी घ्यायचं आहे, करायचं आहे, तेच आपण घ्यायला पाहिजे, करायला पाहिजे. आता आणि आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे. आता तुम्हाला वाटत नाही का की आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी तरुणांनी राजकारणात वगैरे यायला पाहिजे किंवा तरुणांनी काय पुढे पाऊल घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या देशाची अजून प्रगती होईल चांगली? बघ, या ठिकाणी देशाचं प्रगती व्हायला पाहिजे असेल तर एकपणे मी या ठिकाणी सांगू शकतो, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. बरोबर. किती जण आता तरुण आलं नाही, आधी राजकारणामध्ये येतात, आल्यानंतर स्वतःचा तोंडी भरून घेण्याचा प्रयत्न करतात. बरोबर बरोबर. हा, देशाचा कोणी विचार करत नाही, समाजाचा विचार करत नाही, तरुण पिढीचा विचार करत नाही, आई वडिलांचा विचार करत नाही, हा, कुटुंबाचा विचार करत नाही. आज काय हाल आहे समाजामध्ये कुटुंबाचं? बरोबर आहे. कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा काय हाल आहे? आम्ही तरुण आहे, आम्ही एवढं सांगू शकतो की तरुण आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी चांगल्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे, देश हितासाठीच काम केलं पाहिजे. आपल्या देशाला कसं पुढे नेता येईल, आपल्याला जेवढ्या काही मदत करता येईल ते आपण आपल्या हातून केलं पाहिजे. माणुसकीची भावना जपा. बरोबर. एवढंच मी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं माणुसकी जपा, माणुसकीने वागा. हा, स्वतःही प्रगती करा, दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये हातभार लावा, भेद सोडा, मत्सर सोडा, तिरस्कार सोडा, हा, आपुलकीची भावना जपा. हा, राजकारणामध्ये सर्व लोक आहेत. बरोबर आहे. हा, सोयीचं राजकारण करू नका. बरोबर. हा, सोयीचं राजकारणात जनतेचं हिताचं राजकारण करा कुठलंही. बरोबर. आणि आता सोलापूरमध्ये जे सोलापूरची एवढी डेव्हलपमेंट झालेली नाही, तसं पाहायला गेलं तर आपलं सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाणी येतं. नागपूर पर जवळ आहे, हैदराबाद, कर्नाटक, पुणे, मुंबई सगळ्याच गोष्टी जवळ आहेत आपल्याला. आणि हायवे कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे आपल्याला. पण तरी पण सोलापूरचा विकास झाला नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तर सोलापूरचा विकास झाला नाही, महाराष्ट्राचा विकास झाला नाही, देशाचा विकास झाला नाही, याला जबाबदार आपणच आहोत. आपणच आहोत. 100%. हा, राजकारणी लोक आहेत, आपण स्वतःचा संकुचित विचार करतो सर. बरोबर है ना? मला जेवढं या क्षणाला जे मिळतं त्याच्याकडे मी धावू लागलो. पुढच्या पिढीचा पण विचार करत, कमी आपल्याला दूरदृष्टी कमी आहे, दुसऱ्यांचा पण विचार करत नाही, भविष्याचा विचार करा ना. बरोबर. भविष्याचा विचार करणारा माणूस त्या मार्गाने जातच नाही. हे मात्र खरं. म्हणून देशासाठी आपण प्रामाणिकपणा राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशाला पुढे नेण्यासाठी, समाजाला पुढे नेण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लहानापासून ते मोठ्यापासून ते लहानापर्यंत सर्वांना आदराची भावना या ठिकाणी आपण मान सन्मान दिला पाहिजे, आदराची भावना आपण बाळगलं पाहिजे. आणि जेणेकरून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायचं वाटतं की येणाऱ्या पिढीला आपण जर वाईट वागलो, मुलं वाईट वागणार. आपण जर वाईट बोललो, गाडी शिवाय दिलो, मुलं सुद्धा गाडी शिवाय देतील. आपलं आचरण दुसऱ्यांनी घ्यायला पाहिजे. बरोबर. हे जे आचरण आहे आपण सर्वांनी चांगलं ठेवला पाहिजे. आणि
असं जर केलं तरच समाजाचं देशाचं प्रगती होणार आहे. नाहीतर आपल्या देशाचं पुढे काय भवितव्य आहे आम्ही तर मी या क्षणाला सांगू शकत नाही. बरोबर आहे, बरोबर. भविष्य काळ कोणाला सापडलं नाही. जर असं जर चालत राहिलं तर तुम्हाला वाटतंय का आपण म्हणजे देशाची प्रगती होईल किंवा विश्वगुरु किंवा महासत्ता होईल असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे काय आता विश्वगुरु हे मला थोडस वेळ वाटतंय हा. की विश्वगुरु व्हायला मला तुम्हाला सांगायचंय गांधीजी पुन्हा जन्म घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. बरोबर विनोबा भावे पुन्हा जन्म घेतला पाहिजे. बरोबर. स्वामी विवेकानंद पुन्हा जन्म घेतला पाहिजे. लाल बहादूर शास्त्री पुन्हा एकदा जन्म घेतला पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल पुन्हा जन्म घेतला पाहिजे. बरोबर. मग त्यांच्यासारख्या भावना आपल्यामध्ये का नाही? ते निस्वार्थी होते, स्वतःच कधी विचार करत नव्हते. लाल बहादूर शास्त्री चालत जात होते. आज कोण आहे चालत जाणार आहे? कोणच नाही. कोणच नाही. आज सरकार आहे, आपण म्हणतो लोकशाही म्हणतो, स्वतःच पेन्शन बंद केलं का? एवढे खासदार लोक आहेत, नाहीच की. का बंद करत नाही? सामान्य लोकांचं पेन्शन कशाला बंद करतात? बरोबर आहे. ते त्यांच्यासाठी आहे ना, त्यांच्यासाठी कशाला बंद करतात? स्वतःचा विचार करतात. तुमचा जशाचा जे विचार करता ना तसं लोकांचा सुद्धा विचार करा ना. लोकशाही कशासाठी आहे? लोकांना विचार करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय. बरोबर. लोक भावना ओळखा, लोकांच्या समस्या ओळखा, प्रश्न ओळखा, त्या पद्धतीने काम करा. पण एवढं कर द्यायचं, सरळ द्यायचं आणि धोरणात मध्ये बसायचं. आता जर बघितलं तर राजकारणात सगळेजण म्हणजे लोकांच्या प्रश्नावरती कोण बोलतच नाही. म्हणजे त्यांच्या त्यांच्यातच चालू असते. हा असं म्हणला, ते तसं म्हणला, किंवा यांच्यातच म्हणणं चालू असतं. मग त्याचा आपल्याला काय फायदा होतोय का? म्हणजे कोणाला जर तर फायदा होणारच नाही ना. एकमेकांचं काढत बसवणं म्हणजे काय मिळतं? उकिरड्यामध्ये सर्व घाणच निघणार आहे. एक तर पुढं व्हायला पाहिजे की नाही? धुतल्या तांदळाचं कोणच नाही. हा, धुतल्या तांदळाचं कोणी नाही. व्हायला पाहिजे. धुतल्या तांदळाचं व्हायला पाहिजे. बघा, एक बोट जर आपण दुसऱ्याकडे केलं तर 4 बोट आपल्याकडे आहेत. बरोबर. मी चांगला असेल तर दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार मला आहे. बरोबर आहे. मी चांगला नसेल तर मी दुसऱ्याला सांगू शकत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. दुसऱ्यांचं काही का असू दे. ते पण आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा चांगलं व्हायला पाहिजे. मग या ह्याच्यातून तुम्ही समोरच्या सगळ्या व्यक्तींना काय सांगाल की तुम्ही काय कोणत्या अशा गोष्टीचा विचार करायला पाहिजे जगत असताना? जीवन जगत असताना मला वाटतं माझा स्वतःपुरता विचार करायचा है ना. स्वतः मला माझ्या गरजा या ठिकाणी संपल्या ना, गरजेपुरता विचार करा. अतिरिक्त पैसा जो संपत्ती आहे याच्या पाठीमाग धावणं आपण सोडायला पाहिजे. माणसाला किती दिलं तरी कमी आहे. बरोबर. हो. या क्षणी मी आनंदित आहे. बरोबर. चालू जगलं पाहिजे. आहे तेवढं समाधान मानलं पाहिजे. ते समाधान मानलं पाहिजे. माणसाला किती दिलं तरी कमी आहे. आता एक बंगला बांधला, मी 2 बांधावं म्हणतो. स्पर्धा आहे. बरोबर. जसं जगामध्ये स्पर्धा आहे तसं मी जास्त श्रीमंत आहे का तो जास्त श्रीमंत आहे. हे कसं आहे, पैशामुळे सर्व लोकांचं मानसिकता बदलली. व्यावहारिक भावना शून्य आहे लोकांच्या मध्ये. हिंस्र भावना निर्माण झालेले आहे. दुसऱ्यांचं काही काय होऊ दे, माझं स्वतःच भलं पाहिजे. दुसऱ्यांचं भलं हे लोक सोचत नाही, विचार करत नाही. दुसऱ्यांचा सुद्धा विचार करा. त्यांनी पुढे जावं, त्यांचंही प्रगती व्हावं. जसं आम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी शोधतो, प्रयत्न करतो, तसं दुसऱ्यांच्या हितासाठी सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्यांचाही विचार करून त्या पद्धतीने आपण आचरण केला पाहिजे, वागलं पाहिजे. धन्यवाद काका. काका आज आपल्यासोबत एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बोलले आहेत. धन्यवाद.